No. You are not able to see the PPT. No, sir. Present now. Sideline. Present now. Tab. Okay. So is everyone able to see the PPT right now? Yes, sir. Okay. So I welcome all the students who are present here. So basically what we will do, we will go through the accounting part and then we will study the part related to auditing. Okay. So I will introduce myself. I am a chartered accountant. My name is CS Agru Dhani. Okay. So we will go through the accounting part first. So I want this session to be a two-way session. I don't want only me to speak. मतलब फक्त मला असं नको आहे की फक्त मी तिथं बडबडत राहतो आणि कोण तिथं झोपलंय, कोण काय करतंय मला काहीच कळणार नाही. ओके. सो आता एक प्रश्न तुमच्या समोर आहे बघा. व्हॉट डू यू वॉन्ट टू डू आफ्टर यू पास आउट? म्हणजे आता तुमचं मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट आहे. मी मागच्या वर्षी पण तुमच्या इथे शिकवायला होतो. सो त्यावेळेस फिजिकल होतं, पण आता हे कोविडमुळे आपण सगळे लोक ऑनलाईन आहे. तर आय वॉन्ट ईच अँड एव्हरी वन ऑफ यू टू टेल की नेमकं काय करणार आहे. who wants to do job, who wants to become an entrepreneur. ओके. सो कोणी सांगेल कोणाला काय करायचं आहे, कोणाला जॉब करायचा का, कोणाला एंटरप्रिनर करायचं आहे, एंटरप्रिनर बनायचं आहे, कोणाला बिझनेस चालू करायचा आहे. किती लोक आहेत? मला असं बघायचं की किती 40% जॉब लोक वाली आहेत का, 60% जॉब वाली लोक आहेत का, किती आहेत, कोणाचा काय दृष्टिकोन आहे पुढं. तुमचं काय डोक्यात काहीतरी प्लॅनिंग असेल की आपण पास झाल्यावर आपण हे करणार ते करणार. चॅटबॉक्स मध्ये सांगा. म्हणजे तुम्हाला ओरल नसेल सांगायचं तरी मला चॅटबॉक्स मध्ये सांगा व्हॉट यू वॉन्ट टू डू. I can see total 16 people here, but no one is communicating. Okay. Sneha Chatterjee said that she would prefer doing job. Okay. मुलीच जास्त आहेत का काही? देवयानी पवार, श्रद्धा शेटे, स्वाती पवार, ऋतुजा जांजुर्ने, जॉब. ओके. मेजॉरिटी ऑफ द गर्ल्स आय नो की त्यांना जॉबच असतं. ओके. जॉब. ओके. जॉब 1 2 3 4 5. नो वन वॉन्ट्स टू बिकम अ एंटरप्रिनर. कोणालाच बिझनेस वगैरे काही करायचं नाहीये. Is anyone there who wants to do business? नो. ओके. सो तर हा लेक्चर आहे ना, हा लेक्चर जॉबच्या दृष्टिकोनातून बिलकुल नाही आहे. दिस लेक्चर इज प्युअरली ऑन द बेसिस की तुम्हाला एंटरप्रिनर बनायचं आहे. बिकॉज जो अकाउंटिंग पार्ट आहे ते जॉबवाली लोक करत नाहीत. त्यांचं नुसतं सॅलरीत पैसे येतात, ते त्या हिशोबाने खर्च करतात, काहीच नाही. पण एंटरप्रिनर म्हणजे कोण? उदाहरण घ्या, छोटंसं किराणाचं दुकान कोणाचं असेल तरी तो एंटरप्रिनर असतो माणूस. ठीक आहे. तर तो बिझनेस करत असतो. आपण त्याच्या दृष्टिकोनातून शिकणार आहे. आपण जॉबच्या दृष्टिकोनातून बिलकुल शिकणार नाही. जरी तुम्ही जॉब करणार असाल नंतर, तरी तुम्हाला हा जो लेक्चर आहे, म्हणजे माझे जे स्पेसिफिकली रिगार्डिंग मी जे माझे लेक्चर्स होतील, तर एव्हरी वन यू शुड अज्युम, तुम्हाला असं अज्युम करायचं आहे की दॅट यू विल बिकम अ एंटरप्रिनर वन डे. ठीक आहे. ओके. आता बिझनेस कसा वर्क करतो, म्हणजे कुठलाही छोटासा व्यवसाय उदाहरण घ्या, आपण किराणाचं एक दुकान छोटंसं घेऊ. तर ते कसं चालतं तुमच्या डोक्यात? म्हणजे तुम्ही कोणाला बघितलंय का? कोणाचे आई वडील वगैरे आहेत का? कोणाचं कापडाचं दुकान असेल तर एक बिझनेस कसा चालतो? ओके. एक बिझनेस कसा चालतो? परचेस गुड्स, म्हणजे आपण काय करतो, समजा एक छोटंसं किराणाचं दुकान असेल तुमच्या घराशेजारी वगैरे, तर तुम्ही असं बघत असाल की तो होलसेल मधनं माल विकत आणतो आणि नंतर तो काय करतो, रिटेलमध्ये सेल करतो.
तर तो प्रॉफिट कुठनं कमवतो? जो माल बल्कमध्ये आणतो त्याची जी परचेस प्राइस असते आणि जी सेल प्राइस आपल्याला त्या सेल प्राइसनं आपल्याला विकतो तो माल, त्या डिफरन्समध्ये तो प्रॉफिट कमवतो. उदाहरण घ्या, पालेकरचं एक ब्रेड छोटीशी. पालेकरच्या ब्रेडमध्ये काय करतो, तो घेऊन येताना कितीला आणतो? समजा 16 रुपयाला आणतो, 17 रुपयाला आणतो आणि आपल्याला विकताना कितीला विकतो? MRP ला विकतो. व्हॉट इज MRP? मॅक्सिमम रिटेल प्राइस. मॅक्सिमम रिटेल प्राइसला तो विकतो. कितीला विकतो? 20 रुपयाला विकतो आपल्याला तो. ओके, तर त्याचा प्रॉफिट किती झाला त्या दोघांच्या ह्याच्यामध्ये? 2 रुपीज ऑर आयदर 3 रुपीज. ओके, सगळ्यांना कळालं एक प्रॉफिट कसं कमवतात लोक. एक छोटंसं एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं. ओके, बेसिक, दिस इज अ व्हेरी बेसिक कन्सेप्ट की प्रॉफिट लोक कसं कमवतात. ठीक आहे. सो इफ कोणाला काही लिहून घ्यायचं असेल तर यू शुड, म्हणजे तुम्ही लिहून घ्या साईड बाय साईड. आय डोंट नो हाऊ इज माय स्पीड. तुम्हाला स्पीड फास्ट वाटत असेल तर सांगा स्पीड फास्ट आहे, स्लो वाटत असेल तर सांगा स्लो आहे. ठीक आहे. As we progress through this lecture. If someone thinks that the lecture is going very fast, do give me a message on chat box. Okay. Okay. So this I want to highlight again, that lectures will be conducted assuming that you are an entrepreneur or a businessman. Okay. ओके, आता सगळेजण आपण एक उदाहरण घेऊ. तुम्ही एक उद्या दुकान उघडणार आहे, कपड्याचं उदाहरण घ्या. तर ठीक आहे, तर तुम्हाला काय काय गोष्टी लागतील एक कपड्याचं दुकान उभं करायला? एक काय काय लागेल? तुमच्या हातात काय लागणार? फॉर एक्झाम्पल कॅश लागेल तुम्हाला. ठीक आहे, बाकी अजून काय लागणार? कपड्याच्या दुकानात काय लागेल? फर्निचर लागेल. ओके. वर्कर्स. ओके. क्लॉथ फॉर वर्कर्स. अजून कोणाला काही ऍड करायचं असेल? गुड्स लागतील, जे आपण माल विकत आणणार, होलसेलमध्ये माल विकत आणणार आपण. दुसरं अजून काय लागेल? एनीवन एल्स? चेअर्स लागतील, बरोबर. ओके, तर तुम्हाला बेसिकली काय लागेल? कॅश लागेल हातात. ठीक आहे, पैसे लागतील. अगर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही काय करणार? लोन घेणार. लोन कोणाकडनं घेणार? आयदर फ्रॉम युअर पॅरेंट्स, आई वडिलांकडनं. पप्पांना सांगणार, पप्पा थोडंसं पैसे द्यावा, आम्हाला दुकान उघडायचं आहे. किंवा दुसरं काय करा, बँकेकडे जाल की बँक आम्हाला लोन द्या. ठीक आहे. किंवा मित्र, फॉर एक्झाम्पल आता तुमच्या इथं खूप मैत्रिणी असतील, कोणालाही सांगाल किंवा बाजार थोडंसं उधार द्या, मी थोडं दुकान उघडतोय. ठीक आहे, तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही एक दुकान उघडाल. अजून दुसरं काय लागेल तुम्हाला? लोन, कॅश, वर्कर्स कोणी सांगितलं, चेअर्स कोणीतरी सांगितलं, फर्निचर. दुसरं कॉम्प्युटर्स. फॉर एक्झाम्पल तुम्हाला ते तुमचं शॉप खूप मेकॅनिक्स खूप मस्तपैकी करायचं आहे, तर तुम्हाला काय लागेल? कॉम्प्युटर्स लागतील, व्हेरियस सॉफ्टवेअर्स लागतील त्या दुकान चालवायला, अकाउंटिंग सॉफ्टवेअर लागेल. ठीक आहे, असं कुठलाही छोटासा बिझनेस उभा करताना तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी छोट्या छोट्या लागतात. ठीक आहे, नंतर तुम्हाला दुकान उघडलं, समजा उदाहरण घ्या, उद्या तुम्ही दुकान उघडलंय, तर काय होणार? चहावाला येणार, चहावाल्याचे पैसे द्यायला लागणार, अजून खूप साऱ्या गोष्टी छोट्या छोट्या येतात. ठीक आहे, तर ही छोटीशी एक लिस्ट आहे बघा, की जी तुम्हाला लागेल. आय वॉन्ट इच अँड एव्हरी वन ऑफ यू टू नोट डाऊन, बिकॉज मी नंतर तुम्हाला कधी विचारेन तर मला सगळेजण जागे पाहिजेत. हे लिहून झालं की सांगा, देन आय विल कंटिन्यू थ्रू द लेक्चर. Sir, you can continue with the lecture because students tend to take screenshots of slides. So,
ओके, 2 मिनिटासाठी काहीतरी आय थिंक टेक्निकल काहीतरी मी बॅक गेलो. ओके, सो एम आय ऑडिबल टू इच अँड एव्हरी वन ऑफ यू? Yes, sir. Your Yes, sir. screen is visible, so you can continue. ओके. सो एनीवन नोज व्हॉट इज अकाउंटिंग? अकाउंट हा शब्द कधी कोणी ऐकलाय का? की कुठं येता जाता वगैरे काही अकाउंट, काय अकाउंट असतं? कोणा काही आयडिया, अशी रफ आयडिया काय असतं नेमकं? मोठमोठ्या कंपनीत अकाउंटिंग डिपार्टमेंट एक वेगळं असतं. असं काहीतरी तुम्ही असं उडती खबर तुमच्या कानावर आली का अकाउंट काय असतं म्हणून? अकाउंट हा शब्द तुम्ही कुठं पहिला ऐकलाय किंवा काय तुमच्या आयुष्यात? ऑब्व्हियसली इकडे तर नाही ऐकलं असणार, तुम्ही अजून कुठेतरी ऐकलं असणार वगैरे. कोणाला काही रफ आयडिया? कोणाचे आई वडील कुठं अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये वगैरे असतील किंवा काय? Okay, I don't think anyone is sharing his thoughts. So what is accounting? Accounting is recording of transactions. Okay, recording of transaction म्हणजे काय करतो आम्ही? कुठलीही गोष्ट अकाउंट फॉर करतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही बँकेत जाता, तर काय होतं, बँक तुमचं एक अकाउंट उघडते. त्या बँकेच्या अकाउंटमध्ये मग तुमच्या काय करतात, बँकेत पैसे क्रेडिट होतात, डेबिट होतात. क्रेडिट झाले म्हणजे आपण लोक स्माइल करतात, हा, आणि खूप मोठी स्माइल. आणि डेबिट झाले म्हणजे काय, खर्च होतात पैसे. ओके, ही एक रफ आयडिया आहे प्रत्येकाला. क्रेडिट झाले म्हणजे पैसे आपल्या खात्यात आले, डेबिट झाले म्हणजे पैसे आपल्या खात्यातनं गेले. तर बँक काय करते, हे रेकॉर्ड करते त्यांच्या बुक्समध्ये, त्यांच्या पुस्तक. तुमच्या अकाउंटमध्ये असं सारखे क्रेडिट एंट्री, डेबिट एंट्री, तुम्ही बँकेत पैसे भरले तर क्रेडिट. तुम्ही एकदा बँकेचं पासबुक एकदा उघडा. बँकेचं पासबुक उघडलं की तुम्हाला कळेल की आपण आपल्या खात्यात किती पैसे आहेत, कसं काय, आपलं खातं कसं चालतंय. ठीक आहे, तुम्हाला ते बँक काय करते, तुमचं खातं जे आहे ते मेंटेन करते. तर त्या खातं मेंटेन करायला ते नेहमी चार्जेस काही ना काही घेत असतात कुठल्याही गोष्टीसाठी. फॉर एक्झाम्पल चेक रिटर्न आला तर चेक रिटर्न चार्जेस, ते असे खूप छोटे चार्जेस तुमचे घेत असते. पहिल्यांदा ज्यावेळेस अजून कॉम्प्युटर्स नव्हते त्यावेळेस सगळं मॅन्युअली हाताने लिहून द्यायचे की असं अकाउंट आहे. पण आता सगळं कॉम्प्युटराइज झालंय, तर तुम्ही कधी कुठलं बघितलं ना तर सगळं तुम्हाला प्रिंटेड स्टेटमेंट मिळेल किंवा प्रिंटेड पासबुक मिळेल तुम्हाला. ओके, हाऊ आर अकाउंट्स प्रिपेअर्ड? अकाउंट आता फॉर एक्झाम्पल तुम्ही बँकेत खातं उघडलं तर तुमचं खातं, फॉर एक्झाम्पल माय नेम इज सागर उधाणी. ओके, तर माझं अकाउंट बँकेत खातं कसं उघडतात, सागर उधाणी अकाउंट A/C ही एक लिहिण्याची स्टाईल आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठल्याही नावाच्या पुढे A/C लिहिलं तर ते अकाउंट बनतं. फॉर एक्झाम्पल माझं सागर उधाणी अकाउंट कशी बनतं, सेव्हिंग अकाउंट, त्याच्या पुढे अकाउंट हा शब्द लिहितात म्हणजे माझं सेव्हिंग अकाउंट इथं उघडलं गेलं. ओके, इकडे बघा अकाउंट. फॉर एक्झाम्पल मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं की तुम्हाला एंटरप्रेन्योर बनताना काय काय लागणार, कॅश, कॅपिटल, लोन, मशिनरी, मॅनपॉवर, स्टॉक, परचेस, सेल्स. ओके, तर आम्ही तिथं पुढे काय करतो, फक्त कॅशच्या पुढे अकाउंट लिहिलं ना तर आपल्या पुस्तकात ते अकाउंट उघडलं जातं. ओके, आय नो की खूप साऱ्या लोकांना हे काय म्हणतोय, काय बडबडतोय हा व्यक्ती तुम्हाला कळणार नाही, पण दिस इज व्हेरी बेसिक. आणि फॉर एक्झाम्पल तुम्ही बँकेत कधी गेला तर तुमच्या नावानं जे अकाउंट उघडलं जातं, फॉर एक्झाम्पल कोणाचंही मगाशी नाव स्नेहा म्हणून कोणतरी आहे, तर तिचं बँकेत कसं अकाउंट उघडलं जातं, स्नेहा अकाउंट.
स्नेहा सेव्हिंग्स अकाउंट किंवा असं अकाउंट उघडलं जातं. सेम इन द सेम वे आपण एक बिझनेसमॅन आहे. आपण मगाशी कशाचं उदाहरण घेतलं, आपण उघडतोय कापडाचं दुकान. तर आपल्या ह्याच्यात जी अकाउंट्स आहेत, कुठली मशिनरी आपल्या ह्याच्यात आली, मशिनरी म्हणजे काय, कॉम्प्युटर्स फॉर एक्झाम्पल तुमच्या दुकानात आले, तर त्याला आपण काय म्हणणार, मशिनरी अकाउंट. मॅनपॉवर म्हणजे काय, जी लोक तुमच्याकडे येतात ती तुमच्यासाठी मॅनपॉवर आहेत. व्हॉट इज स्टॉक, स्टॉक म्हणजे जो माल तुम्ही विकत घ्याल होलसेलमध्ये किंवा मॅन्युफॅक्चरर कडनं डायरेक्ट, तो स्टॉक, तो तुमच्या इथं स्टॉक तुमच्या दुकानात लागला गेला, म्हणजे रॅक्समध्ये व्यवस्थित लागला गेला, तर तो काय होणार, तुमचा स्टॉक. आणि त्याचं अकाउंट कसं मेंटेन जातं, स्टॉक अकाउंट. व्हॉट इज परचेस, परचेस म्हणजे माल खरेदी करणं इज परचेस. ओके. अँड व्हॉट इज सेल्स, सेल्स म्हणजे विक्री करणं. ओके. सगळ्यांना हा बेसिक कन्सेप्ट कळाला? कोणाला कळाला नसेल तर तुम्ही अजून 4-5 वेळा विचारा, बिकॉज आय वॉन्ट दिस टू बी क्लिअर टू इच अँड एव्हरी वन. ओके. ओके, सगळ्यांना क्लिअर झालं असं मला वाटतं, बिकॉज नो वन इज सेइंग की येस पण आन्सर येत नाही आणि नो पण येत नाहीये. ओके, समजले ना? ओके, थँक्यू. ओके, तर हे झाले अकाउंट. फॉर एक्झाम्पल कॅश अकाउंट, कॅपिटल अकाउंट, लोन अकाउंट, मशिनरी, मॅनपॉवर. हे जे अकाउंट्स हा आपला विषय ना, आय वॉन्ट इच अँड एव्हरी वन ऑफ यू टू राईट. आय डोंट वॉन्ट यू टू टेक स्क्रीनशॉट्स or either take photos of it, because today's lecture will be only on PPT, but from tomorrow I won't be having only PPTs. I will be having a separate board and I will be writing each and everything on board. Okay, because accounts हा तुमच्यासाठी खूप नवीन विषय आहे. आणि तुम्ही हा अकाउंट्स असा विषय, फॉर एक्झाम्पल आय डोंट नो हाऊ मच स्कोप इज देअर फॉर मायक्रोबायोलॉजी, बट अकाउंटंट अगर तुम्ही मार्केटमध्ये बघितला ना, तर डिमांड इज ऑफ 100 अँड द अकाउंटंट्स विच द इंडस्ट्री इज प्रोव्हाइडिंग इज ओनली 20 to 30. तर तुम्हाला अकाउंटंट वगैरे काही बनायचं असेल तर खूप मोठा स्कोप आहे. Okay, so I want each and every one of you to write these things. I want each and every one of you to prepare a separate notebook and write each and everything. Okay, if कोणाकडे नोटबुक नसेल नका लिहू, पण if anyone is having notebook, then I want each and every one of you to write it. Okay, so types of accounts. आपल्या आपण एक एंटरप्रेनर आहे, आपण एक कापडाचं दुकान उघडलेलं आहे. ठीक आहे, मस्तपैकी एकदा कापडाचं दुकान उघडलंय. कुठलं उदाहरण घेऊ, एक मस्त दर्शन आपण उघडलंय. दर्शन नावाचं दुकान आहे. आय होप इच अँड एव्हरी वन ऑफ यू नोज एक दर्शन दुकान आहे. आपल्या दुकानाचं नाव दर्शन आजपासून. ओके, दर्शन दुकान तुम्ही उघडलंय. आता तुमच्या व्याच्यात काय आलं, स्टॉक मस्तपैकी चकाचक लागला. सो आता तुम्ही लोन वगैरे बँकेकडनं घेतलंय, मित्रांकडनं थोडंफार लोन घेतलंय, आई वडिलांकडनं थोडंफार लोन घेतलंय. त्या लोन घेतलं, तुम्ही स्टॉक परचेस केला होलसेलरकडनं. आता तुम्ही मस्त माल लावलाय. आता तुमच्याकडे उद्यापासून गिरायकेला सुरुवात होणार. गिरायकेला सुरुवात होणार म्हणजे काय, तुमच्या दुकानातनं माल विक्री होणार. ओके, तर टाइप्स ऑफ अकाउंट. आता उदाहरण घ्या, तुम्ही आज काही स्टॉक विकत आणला, तर तुम्ही काय म्हणणार, स्टॉक आपल्या दुकानात आला. आणि ज्यावेळी स्टॉक तुम्ही कोणाकडनं आणता, फॉर एक्झाम्पल होलसेलरकडनं आणता, तर तो काय तुमचं काय रिलेटिव्ह वगैरे नसतो, पाहुणा वगैरे नसतो. तर तो काय म्हणतो, साहेब तुम्ही स्टॉक घेऊन जाताय, आम्हाला पैसे द्या. मग पैसे आपल्याला त्याला द्यावे लागतात. ओके, इन बिझनेस नथिंग इज फ्री. तुम्हाला फुकट कोणी काही देत नाही. तुम्हाला जे पण काय करायचं इन बिझनेस, एव्हरीथिंग इज टू बी अकाउंटेड फॉर. एव्हरीथिंग हॅज अ व्हॅल्यू. कोणी काही तुम्हाला देत असेल, समजा चहा जरी कोणी दिला तरी ते तुम्हाला 5 रुपये मागणार, तिकडनं तुम्ही चहा आणला वगैरे. ओके, नथिंग इज फ्री इन दिस वर्ल्ड. ओके, सो व्हॉट आर द टाइप्स ऑफ अकाउंट. आता ज्यावेळेस आपण मागाशी हे बघितलं की कॅश अकाउंट, कॅपिटल अकाउंट, लोन, मशिनरी, हे जे अकाउंट तुम्ही उघडले त्याचे टाइप्स आहेत. आता खूप लोकांना हे खूप कन्फ्युजिंग होईल की कोण आहे, काय आहे. बट आय वॉन्ट इच अँड एव्हरी वन ऑफ यू टू राईट दिस इन युअर नोटबुक, अँड आय वॉन्ट इच अँड एव्हरी वन ऑफ यू टू लर्न इट बाय हार्ट. म्हणजे जसं रट्टा मारून घेतो ना लहानपणी, बघा तुमच्याकडे ABCD ते रट्टा मारून घेतात आणि नंतर तुम्हाला कळतं की आपण ते का रट्टा मारला होता. तर इन द सेम वे आय वॉन्ट यू टू राईट दिस डाऊन ऑन अ सेपरेट पेज, आणि कुठेतरी एका ठिकाणी सेपरेट ठेवा आणि ते नोंदवून ठेवा की असं असं आहे. सो दिस इज अ लिस्ट विच शोज टाइप्स ऑफ अकाउंट्स. ओके, टाइप्स ऑफ अकाउंट्स. पर्सनल मध्ये सब टाइप्स येतात, नॅचरल, आर्टिफिशियल किंवा रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनलचे आउटस्टँडिंग अकाउंट. त्याच्यानंतर येतात रिअल,
रिअल अकाउंट, रिअल मध्ये पण दोन टाईप येतात, टँजिबल, इनटँजिबल. त्यानंतर येतात नॉमिनल अकाउंट, नॉमिनल मध्ये दोन टाईप येतात, एक्सपेन्सेस और इन्कम. ओके, हे अजून खूप ऑन द बेसिक लेवल आहे. सो आय वॉन्ट ईच अँड एव्हरी वन ऑफ यू टू राईट दिस डाऊन ऑन अ सेपरेट पेज. ओके, दीज आर टाइप्स ऑफ अकाउंट्स. अजून आपण खूप बेसिक लेवलवर आहे, तर तुम्ही लिहून घ्या. मी तोपर्यंत 5 मिनिटं थांबतो, ते मला पण ब्रेक मिळेल. झालं सर लिहून. ओके ओके ओके, दीज आर टाइप्स ऑफ अकाउंट्स. म्हणजे कुठलंही अकाउंट आपण जर आपल्या बुक्स ऑफ अकाउंट मध्ये उघडलं, तर दीज आर टाइप्स ऑफ अकाउंट्स. आय विल रिपीट इट वन्स अगेन. बेसिकली देर आर 3 टाइप्स ऑफ अकाउंट्स, पर्सनल, रिअल अँड नॉमिनल. पर्सनलचे सब टाइप्स आहेत बघा, नॅचरल, आर्टिफिशियल, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल आउटस्टँडिंग अकाउंट. देन रिअल मध्ये परत 2 आहेत, टँजिबल, इनटँजिबल. नॉमिनल मध्ये 2 आहेत, एक्सपेन्सेस, इन्कम. ओके, आता टाइप्स ऑफ अकाउंट्स ह्याच्यामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. व्हॉट आर रिअल अकाउंट्स? रिअल म्हणजे काय, ज्या खऱ्या अकाउंट्स आहेत. लिटरल तुम्ही मिनिंग घेतलं तर त्याचं रिअल म्हणजे खरे. रिअल मध्ये काय येणार, कॅश, लँड बिल्डिंग, प्लांट मशिनरी, ट्रेडमार्क, गुडविल, स्टॉक, फर्निचर, फिक्स्चर. ओके, नॉमिनल मध्ये काय येणार, सॅलरी, वेजेस, परचेसेस, सेल्स, कमिशन रिसिव्ड, रेंट, डिस्काउंट. पर्सनल म्हणजे काय, एक्झाम्पल घेतलेत, प्रीती, राधिका, मनाली, राम, गीता, राहुल, श्याम, लक्ष्मी. ओके, आता कुठलीही गोष्ट अगर तुम्ही या जगातली असेल तर त्यामध्ये काही नाही, ते कुठल्याही त्याला अकाउंट हा शब्द पुढे लिहिला. फॉर एक्झाम्पल प्रीती, प्रीतीच्या समोर फक्त अकाउंट हा शब्द दिला तर तो प्रीती अकाउंट आपल्या बुक्स मध्ये उघडला जातो. तो कसा उघडला जातो, त्याचं काय, त्याचं महत्व काय, ते कशासाठी उघडलं जातं, हे सगळं मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये सांगेल. पण तुम्ही आता तरी कमीत कमी एवढं फक्त जरी समजून घेतलं ना, तर 50% तुम्हाला अकाउंट समजलं असं जमा होईल. ओके, सो व्हॉट आर पर्सनल अकाउंट्स? पर्सनल अकाउंट म्हणजे कुठल्याही व्यक्तीचं नाव, त्या व्यक्तीचं नाव जे असेल त्याच्या पुढे आपण अकाउंट लिहिलं. फॉर एक्झाम्पल सागर, सागरच्या पुढे फक्त तुम्ही अकाउंट हा शब्द लिहिला तर तो पर्सनल अकाउंट आहे. ठीक आहे. आणि नॉमिनल अकाउंट, नॉमिनल म्हणजे काय असतंय, नॉमिनल एक्सपेन्सेस किंवा इन्कम. एक्सपेन्सेस म्हणजे काय, खर्च. इन्कम म्हणजे काय, उत्पन्न. खर्च काय असतो आपला, सॅलरी, वेजेस, परचेसेस. परचेसेस म्हणजे माल विकत जे येतो तो परचेसेस. सेल्स, सेल्स म्हणजे काय, विक्री. कमिशन रिसिव्ड म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणी इन्शुरन्स एजंट असेल तर त्याला कमिशन मिळतं. ठीक आहे, तर त्यासाठी तो कमिशन रिसिव्ड, त्याचं ते इन्कम आहे, त्याचं ते उत्पन्न आहे, म्हणून ते एक नॉमिनल अकाउंट आहे. रेंट, रेंट हा खर्च पण असू शकतो किंवा उत्पन्न पण असू शकतो. फॉर एक्झाम्पल कुठलंही दुकान आपण विकत नाही घेतलं तर ते रेंटेड घेतो आपण, तर ते रेंट कधी खर्च पण असेल आणि जो रेंटचा जो मालक आहे त्यासाठी तो इन्कम असणार. आपण आता उदाहरण काय घेतलं, आपलं एक छोटंसं दर्शनचं दुकान, तर आपलं आपण समजा ते भाड्यानं घेतलंय, तर ते रेंट आपण देतोय, तर रेंट काय झालं, खर्च. खर्च म्हणजे काय, तो एक नॉमिनल अकाउंट आहे. ओके, डिस्काउंट, फॉर एक्झाम्पल उद्या मी तुमच्या दुकानात आलो, मस्तपैकी तुमचं दुकान आहे, मी म्हटलं साहेब मला हे द्या, मला एक जीन पॅन्ट द्या.
आणि तुम्ही म्हटलं अरे हा आपला तर सर आहे ज्यानं आपल्याला खूप भारी शिकवलं, तर तुम्ही काय म्हणा त्यांना आपलं 10% डिस्काउंट देऊन टाकू. डिस्काउंट दिला म्हणजे तुमचा काय झाला, तो खर्च झाला. अदरवाईज तुम्हाला ते फुल प्राइसला विकली असती. फॉर एक्झाम्पल 1000ची जीन्स होती, तुम्ही ती मला 900ला विकली, तर डिस्काउंट तुमच्यासाठी काय झाला, खर्च झाला. 100 रुपये तुम्ही माझ्याकडनं कमी घेतले. ओके. देन व्हॉट इज रिअल अकाउंट? रिअल म्हणजे काय, जे खरोखर आपल्या डोळ्यांनी दिसतंय. कॅश म्हणजे काय, पैसे आपल्याला दिसतात. लँड अँड बिल्डिंग आपल्याला दिसते. प्लांट अँड मशिनरी, ते खर्च पण नसते आणि उत्पन्न पण नसते, पण ती आपण प्लांट अँड मशिनरी घेऊन ठेवतो. कॉम्प्युटर फॉर एक्झाम्पल आपण घेऊन ठेवतो. ट्रेडमार्क्स म्हणजे काय असतात, फॉर एक्झाम्पल आता तुमच्या मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटमध्ये वगैरे तुम्ही काहीतरी मस्त पेटेंट वगैरे करून घेतलं, तर ते ट्रेडमार्क्स असतील त्यासाठी, किंवा काही पेटंट असतील, किंवा रॉयल्टी तुम्हाला काही असेल त्याच्या रिलेटेड, तर ते रिअल अकाउंट्स मध्ये येतात. ओके. जे खर्च नसतो आपला, पण ते रिअल आहे. फॉर एक्झाम्पल ती मालमत्ता आहे आपली, तर त्याला मालमत्तेला रिअल अकाउंट म्हणतात. तो तुम्हाला मराठी सांगायचं झालं तर रिअल म्हणजे मालमत्ता, नॉमिनल अकाउंट म्हणजे खर्च किंवा उत्पन्न, आणि पर्सनल अकाउंट म्हणजे कुठल्याही व्यक्तीचं नाव असेल, कुठली व्यक्ती असेल, त्याच्या अकाउंटला आपण पर्सनल अकाउंट म्हणतो. ठीक आहे. आय होप सगळ्यांना कळालं असेल की अकाउंट्स हा कुठला काय असतात नेमकं. कुठल्याला रिअल म्हणायचं, कुठल्याला नॉमिनल म्हणायचं, कुठल्याला पर्सनल म्हणायचं. ठीक आहे. तर व्हॉट आय विल डू, Yes, sir. समजलं. what I will do right now, I will close this PPT and I will ask each and every one of you what type of this, what type is this account. Okay. ओके. टाइप्स ऑफ अकाउंट्स मी तुमच्या समोर पुढे ठेवतो फक्त. टाइप्स ऑफ अकाउंट्स: पर्सनल, रियल, नॉमिनल. Okay. So everyone tell me what type of account is computer. Computer कुठल्या टाइपचा अकाउंट येणार? Is it real, is it nominal, or is it personal? Real account. रिअल अकाउंट. ओके. अजून कोणाला काही म्हणायचं आहे? ओके. देन व्हॉट इज सॅलरी? सॅलरी कुठल्या टाइपचा अकाउंट आहे? Nominal. Nominal. नॉमिनल अकाउंट. ओके. देन अजून आता कुठल्या टाइपचं येईल? फॉर एक्झाम्पल टी एक्सपेन्सेस कुठला अकाउंट येईल? Nominal. Yes, nominal. Because it is an expense for your organization. तुमचं दुकान आहे त्यात तुमचा एक्सपेन्स झाला. देन व्हॉट इज प्रिंटर? प्रिंटर आपण विकत घेतला तर तो काय होणार? प्रिंटर अकाउंट आपण उघडलं तर प्रिंटर कुठलं अकाउंट झालं? Real. देन कॅल्क्युलेटर आपण आपल्या ऑर्गनायझेशन साठी आणलं तर ते काय होणार? Real account. ओके. मला तसं 2-3 लोकच कम्युनिकेट करताना दिसतात, बाकीचे लोक प्रेझेंट आहेत का नाही मला काही कळतच नाही. का नुसते आपले चालू करून बसलेत मस्तपैकी, चहा प्यायला गेलेत का काय? व्हिडिओ म्हणजे असं लोकच दिसत नाहीत. मुलं किती आहेत? मुलं खूप कमी दिसतात. वैभवी, स्वाती, स्नेहा, ऋतुजा, रवीना, प्रणाली, पूजा, देवयानी, अवधूत. अरे अवधूत एकच मुलगा आहे फक्त, बाकीचे सगळे मुलीच आहेत. अवधूत बाळा, जागा आहेस का नाही?
आहेस काय? बरं बरं बरं. कळतंय का तुला अवधूत सगळं? ओके ओके. अवधूत आता तू सांग, तुलाच विचारेल मी फक्त. बाकी कोणी कम्युनिकेट करू नका. अवधूत सांग बरं. तुझ्या नावाचं अकाउंट मी जर उघडलं, अवधूत पाटील अकाउंट, तर ते कुठलं अकाउंट झालं ते? पर्सनल झालं का, रिअल झालं का, नॉमिनल झालं? पर्सनल. ओके, व्हेरी गुड. देन अजून एक आता बाकी आता प्रत्येकाला एकेकाला इंडिव्हिज्युअली विचारतो. आय वॉन्ट एव्हरीवन टू बी व्हेरी क्लिअर अबाउट दिस थिंग. ओके. देवयानी पवार, आय होप यू आर एबल टू, मला ऐकू, माझा आवाज ऐकू जातोय. सो टेल मी, व्हॉट टाइप ऑफ अकाउंट इज डिस्काउंट? Nominal type of account. Okay. Then Pooja Sawant, I want you to tell what type of account is, for example, पेटंट्स आपल्या ऑर्गनायझेशन साठी घेतले, तर ते कुठल्या टाईपचं अकाउंट होणार? रिअल. ओके. देन प्रणाली चव्हाण, आय वॉन्ट यू टू टेल, कोणी यार 2-3 जण लोक लेफ्ट गेली मी विचारणार म्हणून का काय? ओके, आय वॉन्ट आस्क इच अँड एव्हरीवन. आय होप एव्हरीवन इज क्लिअर अबाउट दिस, की कुठले अकाउंट रिअल असतात, कुठले अकाउंट नॉमिनल असतात, कुठले अकाउंट पर्सनल असतात. ठीक आहे. आता पर्सनल, रिअल, नॉमिनल जे आपण शिकलो त्यात पण सब टाइप्स आहेत. पर्सनल मध्ये काय? नॅचरल, आर्टिफिशियल, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल आउटस्टँडिंग. प्रतीक्षा मॅम, हा फोन उचला बरं, काय म्हणतात बघा. पर्सनल मध्ये नॅचरल, आर्टिफिशियल, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल आउटस्टँडिंग अकाउंट. रिअल मध्ये टँजिबल, इनटँजिबल. नॉमिनल मध्ये एक्सपेन्सेस आणि इन्कम. ठीक आहे. आता एक्सपेन्सेस म्हणजे काय? खर्च. इन्कम म्हणजे काय? उत्पन्न. आणि टँजिबल आणि इनटँजिबल ह्या 2 शब्दांचा अर्थ तुम्हाला सांगतो. टँजिबल म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला दिसतात, डोळ्यांनी दिसतात, त्या टँजिबल असतात. ज्या मालमत्ता दिसण्यासारख्या असतात त्या टँजिबल असतात. आणि इनटँजिबल कुठल्या असतात? जे आपल्याला दिसत नाही. फॉर एक्झाम्पल पेटंट किंवा पेटंट, गुडविल, किंवा खूप लोकांना राईट्स होते पहिले, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनसाठी राईट, की सातारा टू पुणे रोड ट्रान्सपोर्ट चालवायचे असेल तर त्यांना राईट मिळायचं, की हा तुम्हाला राईट आहे की सातारा टू पुणे ट्रान्सपोर्टेशन फक्त तुम्हीच करायचं. आताच्या जमान्यात नाही, पण अर्लियर इट यूज टू बी. त्यावेळेस तो इनटँजिबल ऍसेट होती, की आपल्याला डोळ्यांनी दिसत नव्हती की हा याला राईट आहे, पण ते साध्या कागदावर गव्हर्नमेंट लिहून द्यायची की ह्या तुम्हाला राईट आहे, सातारा टू पुणे फक्त गाडी ही बाबा हीच व्यक्ती चालवणार. आता पर्सनल मध्ये नॅचरल, आर्टिफिशियल आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल आउटस्टँडिंग ह्या 3 प्रकारचे अकाउंट आहेत. व्हॉट इज नॅचरल पर्सन? नॅचरल म्हणजे जी व्यक्ती खरोखर आहे. फॉर एक्झाम्पल मी, सागर, खरोखर एक व्यक्ती आहे. आणि आर्टिफिशियल म्हणजे काय? बँक. फॉर एक्झाम्पल कुठली नॅचरल व्यक्ती नाहीये, पण ती कुठली आहे? एक आर्टिफिशियल पर्सन आहे. बँक ऑफ बडोदा ही नॅचरल आर्टिफिशियल पर्सन आहे. त्याला कोणी असं ती व्यक्ती समोर कधी येणार नाही, पण एक तो ब्रँड आहे जो आर्टिफिशियल, ती ऍक्च्युली कंपनीज ऍक्टच्या अंडर ती अंतर्गत स्थापित केलेली जाते, त्यामुळे त्याला आर्टिफिशियल पर्सन म्हणतो. किंवा एक पार्टनरशिप फर्म कुठली असेल, म्हणजे 2 लोक मिळून पार्टनरशिप करतात. फॉर एक्झाम्पल आता तुमच्यामध्ये खूप मस्त जवळचे मित्र आहे, आपण मस्त आता नवीन दुकान उघडू, तर तुम्ही दोघांनी मिळून उघडलं तर तुमचं जी पार्टनरशिप होईल ती आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट होणार. अँड व्हॉट इज रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल आउटस्टँडिंग अकाउंट? फॉर एक्झाम्पल कोणाला सॅलरी द्यायची, म्हणजे उदाहरण घ्या, मी तुमच्या इथं मस्तपैकी कामाला लागलो, की बाबा सीए म्हणून तुम्ही मला कामाला ठेवलं तुमच्या दुकानात, तर तुम्ही मला काय म्हणणार की ह्याला पगार देणं आहे. 1 महिना झाला की 7 तारखेला आपण पगार देतो. तर त्याला काय म्हणतात? मग तुमच्या बुक्स मध्ये माझं जे खातं आहे ते काय दिसणार? सागर उदाणी सॅलरी आउटस्टँडिंग. तर ते रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल आउटस्टँडिंग अकाउंट असतं. म्हणजे ते एक रिप्रेझेंट करतं कुठल्या तरी खर्चाला आणि तो सागरला देणं असतं, त्यावेळेस त्याला म्हणतात रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल आउटस्टँडिंग अकाउंट. फॉर एक्झाम्पल दुसरं कुठलं एक उदाहरण घेऊ, की कोणाला रेंट पेएबल आहे, तर फॉर एक्झाम्पल ती माझी जागा आणि तुम्ही माझ्या जागेत तिथं थांबलाय, तर सागर उदाणी सॅलरी पेएबल आउटस्टँडिंग अकाउंट इज अ रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल आउटस्टँडिंग अकाउंट. ओके, तर अशा प्रकारचे हे अकाउंट आहेत. आता उद्या काय करू? आय विल शेअर द होमवर्क विथ द मॅम, आणि मॅम तुम्हाला फॉरवर्ड करतील. आय वॉन्ट इच अँड एव्हरी वन ऑफ यू टू राईट ऑन युअर पेज, इज दिस अकाउंट अ नॅचरल पर्सनल अकाउंट और आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट,
or a representative personal outstanding account or a tangible real account, intangible real account किंवा expenses जे nominal आहेत किंवा income जे nominal आहेत. ओके, आय वॉन्ट इच अँड होमवर्क मी मॅमकडे पाठवेन, मग पुढे ते तुम्हाला फॉरवर्ड करतील. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आहेत बघा गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट. दिस इज नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस, क्रेडिट ऑल इन्कम, पर्सनल अकाउंट. हे जे रूल्स आहेत हे मी तुम्हाला उद्या एक्सप्लेन करेन, बट आय वॉन्ट इच अँड एव्हरी वन ऑफ यू टू राईट इट डाऊन अँड लर्न इट बाय हार्ट. म्हणजे हे कोणालाही विचारलं ना, झोपेत जरी मम्मीनं कोणाला उठवलं बाबा, तर तुम्ही झोपेत पण सांगितलं पाहिजे नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस, क्रेडिट ऑल इन्कम, पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आता डेबिट अँड क्रेडिट हे काय आहेत? फॉर एक्झाम्पल मगाशी मी तसं तुम्हाला सांगितलं, बँकेत क्रेडिट झाले पैसे, तर मस्तपैकी आपल्या खात्यात पैसे आले असं असतात. तुम्ही कधी आता लेक्चर संपलं का नाही, तर तुम्ही ते एक पासबुक तुमचं स्वतःचं बघा, त्यात तुम्हाला कळेल लगेच की मी काय म्हणतोय. ओके, तुमचं स्वतःचं नसेल तर आई वडिलांचं कोणाचं तरी असेल तर फक्त पासबुक 2 मिनिटासाठी बघा, तुम्हाला आपण काय मी नेमकं काय बोलतोय किंवा आपण काय शिकणार आहोत जे आपण पुढचे लेक्चर्स आहेत ते तुम्हाला लगेच कळेल. ओके, तर आता हे जे मी सांगितले डेबिट ऑल एक्सपेन्सेस, क्रेडिट ऑल इन्कम. आता बँकेत तुमच्या पैसे क्रेडिट झाले म्हणजे तुमच्या खात्याला पैसे आले, तर ते काय झालं? इन्कम झालं. तर इन दॅट वे क्रेडिट ऑल इन्कम, परत डेबिट ऑल एक्सपेन्सेस, पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. हे काय आहेत? हे कशासाठी काय ह्याच्यातनं काय म्हणायचं? ज्यानं गोल्डन रूल बनवलेत, तो एक दुसरा व्यक्ती होता, तो इटालियन व्यक्ती होता ज्यानं हे गोल्डन रूल्स बनवलेत. त्याच्या म्हणण्याचा उद्देश काय होता, त्यानं हे काय बनवलं, आणि आज पूर्ण जग जे आहे, जे इंडिया, कुठल्या जगातलं अमेरिका वगैरे कुठलंही जग आहे, ते हे अकाउंटिंगच्या बाहेर नाहीये. जे पार्लमेंटमध्ये बजेट प्रेझेंट केलेलं जातं त्यामध्ये पण हे जे गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट्स आहे ह्याच्या पलीकडे काहीच नाही जात. म्हणजे अख्खी जग ह्या गोल्डन रूलच्या अलीकडे पलीकडे सगळं चालतंय. ओके, तर हे गोल्डन रूल्स आय वॉन्ट इच अँड एव्हरी वन ऑफ यू टू लर्न इट बाय हार्ट. म्हणजे झोपेत जरी कोणी उठवलं तरी तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस, क्रेडिट ऑल इन्कम, पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. ओके, हा 2च मी रूल तुम्हाला सांगितलेत. अजून एक रूल आहे तो मी उद्या एक्सप्लेन करेल तुम्हाला. ओके, प्रत्येकाला लर्न झालं व्हॉट इज डेबिट ऑल एक्सपेन्सेस, क्रेडिट ऑल इन्कम, पर्सनल अकाउंटला डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. ओके, मी बंद करू आता हे आणि कोणालाही विचारेन आता की कोणाला तुम्हाला कळालं का नाही कळालं. ओके, आय होप एव्हरीवन हॅज, सगळ्यांनी हे एकदम मस्तपैकी मनात घेतलंय आणि प्रत्येकाला लक्षात राहिलंय. ओके, मग असा आपला कुठे गेला एक तास मुलगा होता. अवधूत, सांग बरं व्हॉट इज पर्सनल अकाउंटचं गोल्डन रूल सांग बरं. ओके, द रिसिव्हर, क्रेडिट फक्त लिहिलंय. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. ठीक आहे, नेक्स्ट. स्नेहा चॅटर्जी, तुम्ही सांगा बरं कुठलाही एक रूल सांगा तुमच्या हिशोबानं.
Nominal accounts rule, debit all expenses and credit all income. Okay, very good. ठीक आहे, तर बाकी कोणाला मी विचारत नाही, पण दीज आर गोल्डन रूल्स. आता आजचं लेक्चर खूप तुम्हाला हेवी जात असेल की हा नेमकं काय बोलतोय, काय नेमकं ह्यांना म्हणायचंय. बट दिस इज ज्यावेळेस आपण शाळेत जातो त्यावेळेस ABCD हे का म्हणून घेतोय कोणाला माहित नसतं. नंतर त्याच्यावरती सगळं अख्खं आपलं आयुष्य डिपेंड असतं, अख्खं इंग्लिश त्याच्यावर डिपेंड आहे. तसंच हे जे आपल्या आज शिकलोय ना, ह्याच्यात तुम्हाला थोडंफार कळेल, थोडंफार कळणार नाही. सो डोंट टेक टेन्शन. तुम्हाला नाही कळालं तरी चालेल, कळालं तरी वेल अँड गुड. काही कळालं नसेल तर तुम्ही भले मला कधी कॉल करा किंवा काही करा. आय विल नोट डाऊन, राईट माय नंबर ओव्हर हिअर. तुम्हाला कोणाला काही अडचण असेल किंवा कोणाला काही सांगायचं असेल तर तुम्हाला बिनधास्त या नंबरवर कॉल करा. आणि काही डाऊट असेल तुम्हाला, समजा कोणाच्या समोर प्रेझेंट करताना खूप हे वाटतंय, तर तुम्हाला मी नंबर माझ्या स्क्रीनवर ठेवलाय. इफ एनीवन वॉन्ट्स टू राईट इट डाऊन and wants to communicate anything to me, then you can communicate it to me. Okay, I hope everyone enjoyed the lecture. हा ऍक्च्युली ज्यावेळेस मी मागच्या वर्षी आलो होतो तुमच्या कॉलेजला, तर त्यावेळेस खूप मजा आली होती. तुम्ही मागच्या सिनियर लोकांना कोणाला विचाराल तर ते तुम्हाला लगेच कम्युनिकेट करतील की खूप मस्त मजा आली होती. पण आता हा सिंगल वे कम्युनिकेशन आहे, त्यामुळे कदाचित थोडं तुम्हाला ऑकवर्ड वाटत असेल किंवा कळताना थोडंसं कमी कळत असेल. पण हे जे 12 लेक्चर्स आहेत ना, हे तुमची लाईफ बदलून टाकेल. अँड आय एम व्हेरी शुअर अबाउट दिस. तुम्ही पाहिजे तर तुमच्या सिनियर्सला विचारा, तर दे विल नो इन डिटेल ईच अँड एव्हरीथिंग ऑफ अकाउंट्स, ईच अँड एव्हरी डिटेल ऑफ फायनान्स. म्हणजे पैसे संदर्भात आय डोंट थिंक की तुम्हाला सायन्समध्ये कधी होतं. तर हे पैशा संदर्भातलं लेक्चर तुमच्या लाईफमध्ये एकदाच होणार आहे. तर आय वॉन्ट ईच अँड एव्हरी वन ऑफ यू टू पे प्रॉपर अटेन्शन टू दिस. ओके ओके. So I hope everyone has written down my number. If anyone wants to communicate anything, तुम्ही मला communicate करा. ओके, हा एक नंबर आहे. अजून एक नंबर आहे, कधी काही लागला नाही तर 9404406668. ओके, हा 8 वाला ह्याला व्हॉट्सअप आहे. सो इफ यू वॉन्ट टू व्हॉट्सअप मी एनिथिंग, यू कॅन व्हॉट्सअप मी. अँड दिस कॉलिंग पण दोघांवर काही प्रॉब्लेम नाही. Okay, I hope everyone enjoyed the lecture, and I thank you for being a very patient audience. प्रज्ञा मॅम आहेत का? प्रज्ञा मॅम गेलेले दिसतात. ओके, मायक्रोबायोलॉजी क्लासरूम जॉईंट. मॅम तुम्ही एंड कराल तुमच्या इकडनं आणि मला फीडबॅक घेऊन सांगा कोणाकडं, की कोणाला काही स्पीड फास्ट वगैरे काही वाटत असेल किंवा काही कळत नसेल तर. Yes, sir. Sure. We'll let you Okay. know. I guess we should stop over here Yes, right yes, now. yes. Thank you, sir. Good day. Good. झालं लेक्चर. हा